ज्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नव्हता, बँक अकाउंट नव्हतं की कोणतंही ऑफिस नव्हतं, अशा एका साध्या बाबांनी सिलिकॉन व्हॅली आणि जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचं नशीब कसं बदललं. मी बोलते नीम करोली बाबांबद्दल. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले लक्ष्मण नारायण शर्मा वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ज्यांना दैवी ज्ञानाची प्राप्ती झाली, पण एवढी शक्ती असूनही ते कसे राहायचे, तर फक्त एक साधा धोतर आणि एक घोंगडी पांघरून. स्वतःला कधीही मोठं न म्हणवणारे हे बाबा खरं तर अनंत शक्तीचे मालक होते. जेव्हा स्टीव्ह जॉब्स अपयशी ठरत होते तेव्हा ते नैनितालच्या कैंची धाम आश्रमात आले आणि इथूनच त्यांना ॲपल उभं करण्याची प्रेरणा मिळाली. एवढंच नाही तर जेव्हा मार्क झुकरबर्ग फेसबुक विकण्याचा विचार करत होते तेव्हा जॉब्स यांनीच त्यांना नीम करोली बाबांच्या आश्रमात जाण्याचा सल्ला दिला होता. तिथून परत आल्यावर फेसबुकचे नशीबच बदलले. चमत्कार म्हणा किंवा आध्यात्मिक शक्ती, म्हणूनच त्यांचे भक्त बाबांना साक्षात हनुमानाचा अवतार मानतात. तुम्ही कधी कैंची धाम आश्रमात गेलात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा.